बायोलॉजी मधला प्लांट वॉटर रिलेशनशिप हा एक लेसन आपण स्टार्ट केलाय आणि त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की ज्या वॉटर ऍब्सॉर्बिंग प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ड राहतात. सगळ्यात पहिले तर वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन दॅट इज रूट. त्याच्यानंतर त्या रूटच्या ज्या ब्रांचेस राहतात त्याला आपण रूट हेअर्स म्हणतो. सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन त्याला आपण नाव दिलं होतं दॅट इज रूट हेअर. त्याच्यानंतरचा पार्ट पाहिला होता आपण वॉटर अवेलेबल फॉर द ऍब्सॉर्प्शन, ग्रॅव्हिटेशनल. त्याच्यानंतर कॅपिलरी वॉटर, बरोबर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाईन वॉटर. तर त्याच्यातलं जे कॅपिलरी वॉटर राहते सॉइल पार्टिकलच्या मधात त्या गॅपमध्ये जे अवेलेबल असेल त्याला आपण कॅपिलरी म्हटलं होतं. अँड दॅट वॉटर इज ऑलवेज अवेलेबल फॉर दी ऍब्सॉर्प्शन पर्पज. तर त्याच्यानंतर प्रोसेसचे पार्ट पाहिजे आपण. वॉटर ऍब्सॉर्बिंगच्या प्रोसेस ज्या राहतात त्याच्यामध्ये महत्वाची राहते डिफ्युजन, ऑस्मॉसिस. याच्या अगोदर एक पाहिली होती आपण इम्बिबिशन, बरोबर आहे. तर आपल्याला इथं ते प्रोसेस आपण डिटेलमध्ये त्या लेसन मध्येच त्या दिवशीच्या लेक्चरमध्येच पाहिले आपण. इथं आपल्याला जनरली डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस याच्यामध्ये कंपॅरिझन पाहायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशर काय राहतं आणि डिफ्युजन प्रेशर, या चार गोष्टीवर आपण आज कॉन्सन्ट्रेट करू. पहा तर एक बेसिक वॉटर ऍब्सॉर्बिंग, रूट ऍब्सॉर्बिंगची जी प्रोसेस आहे. आता वॉटरचा मुक्त प्रवाह वेगळा, रूट काय ऍब्सॉर्ब करतं, इट इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉइल पार्टिकल. मग त्या सॉइल मधून याला दोन गोष्टी ऍब्सॉर्ब करायच्या आहेत. रूट ऍब्सॉर्ब्स न्यूट्रिएंट्स अँड वॉटर. या दोन गोष्टी ऍब्सॉर्ब केल्या जातात. मग आता आपण जर समजा न्यूट्रिएंटला सोल्यूट कन्सिडर केलं आणि वॉटरला आपण सॉल्वंट कन्सिडर केलं, कारण आपण लास्ट लेक्चरमध्ये सोल्युशनचे टाइप्स पण पाहिले होते आपण, हायपोटोनिक, हायपरटोनिक आणि आयसोटोनिक. तर म्हणून दोन गोष्टी कम्पेअर करा. पहा सोल्यूटचं ऍब्सॉर्प्शन कसं राहील आणि सॉल्वंटचं ऍब्सॉर्प्शन कसं राहील, त्यावरच बेस्ड आहे डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस, बरोबर आहे. कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम टू हायर प्लांट अँड ॲनिमल बेसिक ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस जी असेल इट इज ऑलवेज डिफ्युजन. सोल्यूट ऍब्सॉर्ब होते, डिफ्युजनच घडून राहिलं. ऑस्मॉसिस घडते, ते सुद्धा डिफ्युजनचाच टाईप आहे. मग दोघांमध्ये डिफरन्स कोणता आहे पहा. आता डिफ्युजन एक एक्झाम्पल घ्यायचं आहे, कोणतंही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी पहा काय केलंय आपण, दोन कॉलम्स कन्सिडर करून राहिलो आपण. एक असा कॉलम आहे ज्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे. एक दुसरं कॉलम घेतला त्याच्यामध्ये आपण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय केलंय, लो केलंय. ए कॉलम हॅव द हाय कॉन्सन्ट्रेटेड एरिया, बी कॉलम हॅव द लो कॉन्सन्ट्रेटेड एरिया. दोन सेल आहेत बॉडी मधल्या. एका सेलमध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त आहे, त्याची जी नेबरिंग सेल आहे त्या सेलमध्ये सोल्यूटचं प्रमाण किंवा न्यूट्रिएंटचं पर्सेंटेज कमी आहे. अर्थात ज्या सेलमध्ये डेफिशियन्सी असेल दॅट सेल डिमांड समथिंग, त्या सेलची डिमांड वाढेल, त्याची रिक्वायरमेंट आहे. आणि ज्या सेलमध्ये मॅक्सिमम न्यूट्रिएंट्स आहेत ती सेल डोनरचं काम करेल. मग या ठिकाणी काय होईल, दीज न्यूट्रिएंट्स फ्लो किंवा मूव्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेटेड एरिया टू लोअर कॉन्सन्ट्रेटेड एरिया. आता याच्यामध्ये कोणते प्रकारचं सेपरेशन नसतं. इट कॅन इझिली फ्लो. जे सोल्यूट मॉलिक्यूल राहतात इझिली फ्लो होतात. प्लांटचं कॅरेक्टर लक्षात ठेवा, जोपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स तुम्ही लक्षात नाही घेत तोपर्यंत कोणत्याही प्रोसेसला आपण अंडरस्टँड नाही करू शकत. पहा प्लांटची सेल असेल, एनी प्लांट सेल, त्याच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर असेल सेल वॉल अँड इट इज फॉलोड बाय दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज फॉलोड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. आउट ऑफ दिस द सेल वॉल इट इज, ही कशी असेल, इट इज फ्रीली परमिएबल. आणि सेमी परमिएबल म्हटलं तर इट इज सेलेक्टिव्हली परमिएबल.
हाच डिफरन्स आहे आणि हाच या दोन प्रोसेस मधला एक क्रायटेरिया तुम्हाला शो करते की हाऊ दॅट डिफ्युजन इट इज डिफरंट फ्रॉम दी ऑस्मॉसिस. तर सेल वॉल मधून जे न्यूट्रिएंट्स फ्लो होतात तर त्यांचा जो फ्लो आहे त्याला त्यांच्याकडे स्वतःची एक एनर्जी आहे. मी सांगितलं तुम्हाला सोल्यूट मॉलिक्यूल जे राहतात किंवा एनी सबस्टन्स इन द युनिव्हर्स इट हॅज इट्स ओन कायनेटिक एनर्जी. त्याच्यामध्ये स्वतःची एक ऍक्टिव्हेशनची एनर्जी प्रेझेंट राहते पहा. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट एनर्जी दीज न्यूट्रिएंट कॅन डायरेक्टली फ्लो फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. याच्या मधात कोणतं बॅरियर नसेल. दोन सेलच्या मधातलं बॅरियर कोणतं असते? सेल वॉल. त्या सेल वॉल मधून इझिली न्यूट्रिएंट फ्लो होऊ शकतात. सॉइल सरफेस मध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त आहे. रूटच्या आतमध्ये न्यूट्रिएंट कमी आहेत. मग सॉइल मधून रूट मध्ये न्यूट्रिएंट इझिली फ्लो होतात. एनर्जी जी आहे त्यांच्याजवळ स्वतःची एनर्जी आहे. त्याला एक्स्ट्रा एनर्जीची गरज पडणार नाही. सो इट इज पॅसिव्ह टाइप ऑफ द ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट प्रोसेसमध्ये दोन सब स्टेप लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ज्या नॅचरल फ्लो होतात विदाउट एनी एक्सपेंडिचर ऑफ द एनर्जी त्याला पॅसिव्ह म्हणायचं आहे. आणि ज्या सप्लायला ज्या ट्रान्सपोर्टला काहीतरी एनर्जी ऍडिशनल एनर्जीची गरज असेल त्याला आपण मग काय म्हणत असतो? ऍक्टिव्ह. इथं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होऊन आला. इझिली न्यूट्रिएंट त्या रूटमध्ये फ्लो होऊन राहिले कारण सॉइलमध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाणच जास्त आहे. सो दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज डिफ्युजन. सो द प्रोसेस इन विच फ्लो ऑफ दी सोल्यूट, मुद्दा क्लिअर करायचा आहे, न्यूट्रिएंट्स म्हणा किंवा त्याला सोल्यूट म्हणा. सोल्यूट मूव्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन एरिया टू लोअर. अर्थात दोन कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफरन्स असेल त्याला आपण म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जर समजा तो ग्रेडियंट म्हणजे काय? तफावत. डिफरन्स जर असेल तरच ह्या प्रोसेस घडतात, नाही तर काही घडायचं कामच नाही. लक्षात येत आहे? सो फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन बाय द पॅसिव्हली इट इज कॉल्ड एज द डिफ्युजन प्रोसेस. ठीक आहे. जेव्हा हे आयन्स न्यूट्रिएंट आहेत, आयन आहेत, मिनरल काही कन्सिडर करू शकता, जेव्हा हे सोल्यूट या दुसऱ्या एरियामध्ये ट्रान्सफर होतील तेव्हा यांचं प्रेशर वाढेल. काय फ्लो झालं? सॉल्व्हंट फ्लो झाले. बरोबर आहे. तर हे जे प्रेशर असतं हे प्रेशर त्या सेलला मग समोर टर्जिड बनवते. ऍक्च्युअली त्याला वॉटर पण रिस्पॉन्सिबल असते. आता इथे मी तुम्हाला फक्त सोल्यूट सांगितलं. तर हे झालं डिफ्युजनचं पार्ट तुमचा. त्याच्यानंतर ऑस्मॉसिस. इथं पहा एक मी टेस्ट ट्यूब कन्सिडर करून राहिलो आणि या टेस्ट ट्यूबला मी असं बनवलंय की सपोज याच्या ज्या दोन लिम्स आहेत पहा. सपोज इट इज ए लिम्ब, इट इज बी लिम्ब है ना. तर जी ए लिम्ब आहे पहा इट इज लॉंग अँड इट इज मोस्ट फिल्ड विथ दी वॉटर. बरोबर आहे. आणि ही जी दुसरी लिंब असेल पहा बी लिंब है ना, इट इज शॉर्ट लिंब. असं आहे. आणि याच्यामध्ये जे वॉटर आहे हे थोडस कमी क्वांटिटी मध्ये असेल. इट इज लेस फिल्ड. याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी काय असेल? कमी असेल. आता पहा याच्यामध्ये पार्टिशन आहे. तो सर पाणी इथं कसं थांबलंय? याच्या प्रेशरमुळे वर नाही गेलं काय? सध्या नाही. याच्यामध्ये पार्टिशन आहे आणि या पार्टिशनमुळे इकडल्या लिंबमध्ये एवढंच वॉटर आहे आणि या दुसऱ्या लिंबमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. दोन लिंब आहेत आणि ती टेस्ट ट्यूब अशा पद्धतीचीच आपण ठेवलेली आहे फॉर कन्सिडर. आता मला सांगा हे जे सॉल्व्हंट आहे, वॉटर आहे म्हणजे सॉल्व्हंट असेल, या सॉल्व्हंटची डायरेक्शन ए टू बी असेल की बी टू बी असेल? डेफिनेटली इट इज ए टू बी. कारण सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन पहा, लक्षात घ्यायचं. आता मी सॉल्व्हंटचं अमाऊंट सांगू राहिलो. व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हंट इन द ए लिंब इट इज हायर. तेच बी लिंब मध्ये या वॉटरचं व्हॉल्यूम काय? कमी आहे. मग जिथं प्रमाण जास्त असेल त्याच्यापासून बी कडे ते फ्लो होईल. ए टू बी फ्लो असेल हा. दिस मुवमेंट ऑफ वॉटर किंवा दिस मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट इट इज कॉल्ड एज ऑस्मॉसिस. का घडला हे? आता लक्षात घ्या. हे जे पार्टिशन आहे, पार्टिशन साधं सुद्धा नाही आहे. दिस इज कन्सिडर्ड टू बी प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे एक सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. कारण आपण विचार प्लांटचा करून राहिलो. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा विचार करताना त्याची जी लेअर असतं आउटर ती प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. मग अॅनिमल असो की प्लांट असो. हा, प्लांटची आउटर मोस्ट प्लांट सेल वॉल असते, पण आपल्याला सध्या सेल वॉल नाही पाहिजे. सेल वॉल तर फ्रीली परमिबल आहे, त्याच्यामधून इझिली सॉल्व्हंट फ्लो होतात. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन विचार करा. मग या मेम्ब्रेन मधून ज्या ठिकाणी वॉटरची क्वांटिटी जास्त असेल ती त्या एरियामधून अशा ठिकाणी फ्लो होईल जिथे वॉटरची क्वांटिटी कमी असेल. अरे सिंपल आहे. आपल्या बॉडीमध्ये वॉटरची डेफिशियन्सी आहे.
सपोज अ बॉडी हॅज द वॉटर डेफिशियंट अँड व्हेरी थर्स्टी पर्सन, त्याला खूप तहान लागलेली आहे, म्हणजे बॉडी काय करेल, द बॉडी ऑफ दॅट पर्सन डिमांड सम वॉटर, त्याला पाणी प्यायची खूप तरी इच्छा असेल. तुम्ही काहीतरी एखादा फूड मटेरियल कंझ्युम करा, कंझ्युम केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची एक कंडिशन होते की यू नीड सम क्वांटिटी ऑफ दी वॉटर. याचा अर्थ काय, आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून ते वॉटर ऍब्सॉर्ब केलं जाईल किंवा आपण डायरेक्टली त्याला ड्रिंक करत असतो, पाण्याची गोष्ट झाली. तर इथं आपल्याला हे गोष्टी समजून घ्यायच्यात पहा की व्हेन एव्हर देयर इज अ टू कंडिशन सेपरेटिंग बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन, तो सॉल्व्हंट जे फ्लो होतात ते प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून फ्लो होतात, कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन ही फ्रीली परमिएबल नाहीये, ती सोल्यूटला अलो करत नाही, ती अलो करेल सिलेक्टेड सोल्यूटला, म्हणून त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हटलं. मग वॉटर जे फ्लो होते ते फ्रीली कुठून फ्लो होईल, प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून. लक्षात ठेवायचं आहे, सोल्यूट फ्रीली मूव्स फ्रॉम द सेल वॉल, सॉल्व्हंट फ्रीली मूव्स फ्रॉम दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर हा जो लक्षात घ्यायचा मुद्दा, इथं पाहता मी इथं डेफिनेशन मध्ये शब्द वापरला की लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. इथं जर डायग्राम पाहिली तर तुम्हाला इथं वॉटरची क्वांटिटी हाय म्हणजे तुम्हाला सर हाय टू लो फ्लो आहे, आणि इथं मी काय लिहिलं लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आता हा डिफरन्स काय तो समजून घ्या काय सांगायचं, कारण ह्या दोन प्रोसेस फार बेसिक आहेत पहा आणि फार महत्वाच्या सुद्धा आहेत. हा मुद्दा आपल्याला क्लिअर करायचा, लोअर टू हायर. आता हे मी डायग्राम काढून टाकतो. आता अशी डायग्राम घेऊ आपण, असं एक पार्टिशन केलं आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. या ठिकाणी मी काय म्हटलं तुम्हाला की सपोज इट इज 1 लिटर ऑफ वॉटर, याच्यामध्ये 1 लिटर ऑफ वॉटर, आणि याच्यामध्ये आपण काही सोल्यूट ऍड करू. आपण काय करू, सोल्यूट ऍड करू. मी इथं ऍड करतो 5 ग्राम ऑफ पावडर. आता ती पावडर समजा NaCl असेल किंवा शुगर सोल्युशन म्हणू शकतो आपण, आणि इथं मी घेऊन राहिलो 3 ग्राम NaCl. मी दोन सोल्युशन बनवले पहा. एक ए सोल्युशन बनलं, त्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण किती आहे, 5 ग्राम NaCl. म्हणजे हे जे सोल्युशन बनलं आपण ए आणि बी सोल्युशन, त्याच्यापैकी ए सोल्युशन आहे 5%, बरोबर आहे, आणि जे बी सोल्युशन आहे त्याला आपण कन्सिडर करू 3%. आता सांगा मला, आणि याच्या दोघांमध्ये सेपरेटिंग बॅरियर कोणता आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. दोघांमध्ये वॉटरची क्वांटिटी मी सारखी घेतलेली आहे, 1 लिटर, इकडे पण 1 लिटर आहे. आता तुम्हाला डिसाइड करायचं आहे की मला सांगा की ए टू बी वॉटर मॉलिक्युल फ्लो होईल, आपल्याला सॉल्व्हंटच विचार करायचा आहे, वॉटर ए टू बी फ्लो होईल की बी टू ए फ्लो होईल. दोघांमध्ये डिफरन्स कोणता सांगितला मी, वॉटरची लेवल सारखी. याच्या अगोदरच्या डायग्राम मध्ये वॉटरची लेवल कमी जास्त होती, पटकन लक्षात येते पाणी कुठं फ्लो होते. आता सांगा, पण दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं आहे. इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. नाउ टेल मी at what condition the water flows, whether from A to B की B की असं फ्लो. सांगा कशावर डिसाइड असेल हे, याच्याकरता तुम्हाला आठवावं लागेल कॉन्सन्ट्रेशनच्या आधारावर जे आपण सोल्युशनचे टाइप्स केले होते, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक, ते आठवावं लागेल. आता पहा, जस्ट आपण त्याला थोडं रिकव्हर करू. हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. कोणत्या कंडिशन मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, हायपरटोनिक मध्ये, बरोबर आहे. सोल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे सॉल्व्हंट, हायपरटोनिक मध्ये सोल्यूट जास्त असेल तर सॉल्व्हंट ऑटोमॅटिकली कमी असेल, तर याला मी नाव देतो वीक सॉल्व्हंट. याला काय म्हणायचं तुम्हाला, वीक सॉल्व्हंट. आणि जर हायपोटोनिक आहे, याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे हा लेस कॉन्सन्ट्रेटेड असेल, म्हणजे सॉल्व्हंटचं प्रमाण काय झालं, जास्त झालं, म्हणून मी इथे नाव देतो याला स्ट्रॉंग सॉल्व्हंट. याला काय नाव देऊन राहिलो मी, स्ट्रॉंग सॉल्व्हंट. लक्षात घ्यायचं आहे,
हायपोटोनिक मीन्स इट इज लेस कॉन्सन्ट्रेटेड एरिया आणि हायपरटोनिक म्हणजे इट इज हाय कॉन्सन्ट्रेटेड एरिया. मग आता मला सांगा याच्यापैकी ह्या दोन गोष्टीला कम्पेअर करा. इथं ए हा जो टेस्ट ट्यूबचा पार्ट असेल किंवा एखादा कंपार्टमेंट आहे त्या ए मध्ये 5% सोल्युशन आहे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन हाय आहे म्हणजे सोल्युशन काय झालं हायपरटोनिक. पण सॉल्व्हंट कसं झालं त्यातलं वीक सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आहे ना. बी कंडिशन मध्ये हायपोटोनिक कॉन्सन्ट्रेशन कमी आहे 3% आहे. यापेक्षा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी आहे. सोल्यूट कमी आहे म्हणजे सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त झालं. सॉल्व्हंट कुठं जास्त आहे बी मध्ये. सॉल्व्हंट कुठं कमी आहे ए मध्ये. मग सॉल्व्हंट कुठून कुठं फ्लो होईल फ्रॉम बी टू ए. जिथं वॉटरची क्वांटिटी जास्त असेल त्या एरियामधून अशा ठिकाणी फ्लो होईल जिथं वॉटरची क्वांटिटी कमी असेल. काही कठीण नाही. वॉटरची लेवल ज्या ठिकाणी आता सांगा समजा आपण रेनी सीझन प्रेसिपिटेशनची प्रोसेस पाहतो. नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल कसं घडत असते की जेव्हा समर सीझन असेल किंवा जेव्हा टेम्परेचर हाय असेल तेव्हा जे वॉटर रिझर्वायर असतात है ना सीज असेल रिव्हर असेल किंवा ओशियन तर त्याचं इव्हॅपोरेशन होऊन वॉटरची क्वांटिटी वर निघून जाते इन द फॉर्म ऑफ वेपर्स. ती कुठं कलेक्ट होते इन द फॉर्म ऑफ क्लाउड्स. म्हणजे वॉटरची क्वांटिटी आता वर जास्त झाली त्याला प्रॉपर टेम्परेचर प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशन भेटले इट कम्स अगेन इन द फॉर्म ऑफ लिक्विड टू दी सॉइल सरफेस. तिथं वॉटरची लेवल जास्त होती म्हणून ती खाली आली आहे. पटून आलं का काय सांगायचं. तर अशा पद्धतीनं हे जे पूर्ण सायकल असतं पहा ऍब्सॉर्प्शनची अशी घडत राहते. म्हणून म्हटलंय की ऑस्मॉसिस इट इज वन ऑफ द डिफ्युजन. डिफ्युजनच आहे. वॉटरची क्वांटिटी जर समजा इथं जास्त आहे बी मध्ये बरोबर आहे तर बी मधून कुठं फ्लो होऊन राहिलं ते या बी मधून कुठं फ्लो होऊन राहिलं ए मध्ये फ्लो होऊन राहिलं म्हणजे वॉटरच्या हाय टू लो फ्लो होऊन राहिलं. लक्षात घ्या सॉल्व्हंटचा जर विचार केला ऑस्मॉसिस बद्दलच ह्या गोष्टी जरा कन्फ्युजिंग आहे तर तुम्हाला लिहावं लागेल फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम हायर एरिया टू लोअर. पण जर तुम्ही विचार सोल्यूटचा करत असाल तर उलटा आहे भाऊ. इथं सोल्यूटची क्वांटिटी 3% आहे इथं 5% आहे म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर. सो वॉटर flows from lower concentration area to the higher concentration of in the form of solute. This is called as osmosis. हेच तुम्हाला पेपर मध्ये कन्फ्युजिंग असतं आणि एक वेळ ही प्रोसेस तुमच्या लक्षामध्ये आली तर तुम्हाला डिफ्युजन आणि ऑस्मोसिस मध्ये काहीही कठीण नसेल. ओके. आता आपण ऑस्मोटिक प्रेशरचा पार्ट पाहू. On the basis of movement of the solvent है ना सॉल्व्हंट कसं मूव्ह होते सॉल्व्हंट मुवमेंट आपण ऑस्मोसिसचे दोन टाइप करून राहिलो. वन इज द एक्झो ऑस्मोसिस अँड अनदर इज एंडो ऑस्मोसिस. काहीही कठीण नाही. प्लांटचा विचार करून राहिलो तर प्लांटची सेल कन्सिडर करा अँड ऑफकोर्स दॅट सेल इज सराउंडेड बाय द मीडियम. रूटची सेल असेल तर त्याच्या सराउंडिंग मध्ये सॉइल पार्टिकल किंवा सॉइल असेल. त्या सॉइल मध्ये वॉटरची क्वांटिटी किती अवेलेबल आहे रूट मध्ये किती अवेलेबल आहे याच्यानुसार ऑस्मोसिसचा रेट डिपेंड असेल. एक्झो ऑस्मोसिस इट इज द मायग्रेशन ऑफ द सॉल्व्हंट फ्रॉम द सेल आउटसाइड. सेल मधून सॉल्व्हंटची फ्लो बाहेरच्या साईडला होऊन राहिली आहे. आता हे कसं आहे हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलंय की हायपोटोनिक सोल्युशन असेल हायपरटोनिक सोल्युशन असेल तर कशा पद्धतीनं सॉल्व्हंट मूव्ह करतात. मग सेलमधून जर सॉल्व्हंट बाहेरच्या साईडला फ्लो होत असेल तर त्याला म्हणायचं तुम्हाला एक्झो ऑस्मोसिस. काय म्हणायचं आहे एक्झो ऑस्मोसिस म्हणायचं तुम्हाला. त्यानंतर एंडो ऑस्मोसिस मायग्रेशन ऑफ द सॉल्व्हंट इन साइड द सेल. बाहेरच्या साईडनं सॉल्व्हंट सेलच्या आतमध्ये प्रवेश करत असेल तर त्या प्रोसेसला म्हणायचं तुम्हाला एंडो ऑस्मोसिस. मग कहू आता समजा ही एक प्लांट सेल आहे त्याच्या सराउंडिंग मीडियम मध्ये वॉटर आहे ते वॉटर बाहेरून आतमध्ये येऊन राहिलं आहे. मग आउटसाइड मधून सॉइल मधून जर वॉटरची क्वांटिटी आतमध्ये एंटर होत आहे त्याचा अर्थ सेल मध्ये सायटोप्लाझम किंवा त्या सॉल्व्हंटचं प्रमाण वाढवेल. सॉल्व्हंटची क्वांटिटी सेलच्या आतमध्ये काय होईल हाय. सो इट कंटेन हाय सॉल्व्हंट. आणि तुम्हाला माहित असेल की सायटोप्लाझम मध्ये जे सॉल्व्हंट आहे इट इज वॉटर. बायोलॉजिकल लेवल मध्ये जे सॉल्व्हंट आहे ते वॉटरच असतं लक्षात ठेवायचं आहे.
त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो, जे आपल्या बॉडीमधलं सोल्युशन आहे. बरोबर आहे. इन बायोलॉजिकल फील्ड किंवा बायोलॉजिकल वर्ल्ड जे आपण सोल्युशन विचार करतो त्या सोल्युशनला परफेक्ट नाव द्यायचं तुम्हाला. इट इज ॲक्वियस सोल्युशन. ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट काय असेल, दॅट सॉल्व्हंट इज वॉटर मॉलिक्यूल ओनली, तर ॲक्वियस म्हणायचं आहे. मग हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या सेलमध्ये वॉटरची क्वांटिटी ऍड होऊन राहिली म्हणजे सायटोप्लाझमचं प्रमाण वाढेल. मग त्या पाण्यामुळे काय होते की त्या सेलच्या आतमध्ये स्वतःचं प्रेशर क्रिएट होते. प्रेशर का क्रिएट झालं, कारण ती सेल स्वेल झाली, टर्जिट झाली ड्यू टू ऍडिशन ऑफ वॉटर. पाणी जर पिलं, आपण जेवण केलं आणि खूप सारं पाणी पिलं, 2-3 ग्लास पा, तर आपल्याला कसं वाटतं, एकदम पूर्ण पोट फुगल्यासारखं वाटतं. याचा अर्थ काय की सेल्स ऑफ द बॉडी बिकम फुल्ली टर्जिड. तर ह्याला कोणती सेल म्हणतो आपण, फुल्ली टर्जिड सेल. का टर्जिड झाली, कारण सॉल्व्हंट फ्लो झालं, वॉटर मॉलिक्यूल ऍड झाला. मग त्या पाण्याचं स्वतःचं एक प्रेशर असेल या सेलमध्ये, ज्याला तुम्हाला नाव द्यायचं आहे टर्गर प्रेशर. काय नाव द्यायचं आहे, टर्गर प्रेशर. लक्षात ठेवायचं हे प्रेशर कोणतं आहे, द प्रेशर विच इज एक्झर्टेड बाय दी सेल सॅप. सेल मध्ये असणारं जे मटेरियल आहे, लिक्विड आहे, त्याला आपण सेल सॅप म्हणतो. ऍक्च्युअली ते सॉल्व्हंटच आहे. तर सेल सॅप एक्झर्टेड बाय दी सेल सॅप ऑन सेल वॉल अँड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्या सोल्युशनचं सायटोप्लाझमच्या आतमध्ये जे क्वांटिटी आहे वॉटर वगैरे, तर हे स्वतः त्याच्या आउटर मेम्ब्रेन वरती एक प्रेशर क्रिएट करतात, कारण ते टर्जिड आहेत सांगतात, दे बिकम फुल्ली स्वेल. तर यालाच प्रेशरला, कोणत्या प्रेशरला नाव द्यायचं तुम्हाला, टर्गर प्रेशर म्हणायचं. ठीक आहे. मग आता परत पहा, सायटोप्लाझमचं प्रेशर किंवा त्या सेल सॅपचं प्रेशर त्या वॉलवर क्रिएट होणार, त्याला आपण नाव दिलं टर्गर. मग वॉल स्वतः त्याच्यावर प्रेशर नाही क्रिएट करणार का, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्यापैकी जी सेल वॉल आहे, दॅट सेल वॉल इज व्हेरी रिजिड, इट इज व्हेरी हार्ड. माहित असेल तुम्हाला की प्लांटची सेल वॉल असेल तर इट इज मेड अप ऑफ ट्रू सेल्युलोज. पेक्टिन सुद्धा प्रेझेंट राहते. सेल वॉलचे 2 प्रकार आहेत, आउटर आणि लोअर. आउटर मध्ये पेक्टिन राहील आणि जी इनर सेल वॉल असेल त्याला सेल्युलोज असते. तर या मटेरियलमुळे काय होते, तर सेल वॉल बिकम रिजिड आणि ती सुद्धा एक काउंटर प्रेशर त्याच्यावर क्रिएट होते. म्हणजे सेलमध्ये 2 प्रकारचे प्रेशर झाले. एक त्या सेल सॅपचं प्रेशर जे बाहेरच्या ठिकाणी एक्झर्ट होऊन राहिलं. इथं मी सांगतो हे समजा सेल वॉल असेल, तर या हे सायटोप्लाझमचं प्रेशर सेल वॉलवर क्रिएट होऊन राहिलं आणि सेल वॉल त्या सायटोप्लाझमवर स्वतःचं प्रेशर क्रिएट करून राहिलेली आहे. म्हणजे हे जे 2 काउंटर प्रेशर झाले हे कोणकोणते आहेत, जे सेल मधून क्रिएट होते, इट इज टर्गर प्रेशर ड्यू टू टर्जिडिटी, टर्जिड झाली, ती फुगलेली आहे. आणि या सेल वॉलचं जे प्रेशर आहे त्याला मी नाव देतो WP, दॅट इज वॉल प्रेशर. त्याला काय म्हणायचं मी, वॉल प्रेशर. या 2 प्रेशर मधला जो डिफरन्स असतो, दिस डिफरन्स इट इज कॉल्ड एज DFD, दॅट इज डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. सोल्युशन मध्ये असणारं जे प्रेशर आहे आणि सॉल्व्हंट मधलं जे प्रेशर आहे याच्यामधला जो डिफरन्स असतो तर DFD म्हणतात पहा, डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. आणि जर समजा ही सेल टर्जिड असेल, फुल्ली टर्जिड, तर दोन्ही प्रेशर इक्वल आहे. सायटोप्लाझम खूप क्वांटिटीमध्ये, त्याचं एक स्वतःचं प्रेशर आणि वॉल ते स्वतःचं प्रेशर, दोन्ही प्रेशर इक्वल आहे. इक्वल का आहे, कारण ती सेल पूर्ण टर्जिड आहे ना, त्याच्यामध्ये लॉट क्वांटिटी ऑफ दी काय सॉल्व्हंट आहे. तर याच्यामुळे एका टर्जिड सेलमध्ये हे दोन्ही प्रेशर कसे असतील, इक्वल असेल. म्हणजे डिफ्युजन प्रेशर डिफ्युजिड काय असेल, 0 असेल. डिफ्युजन प्रेशर डिफ्युजिड इन द फुल्ली टर्जिड सेल इट इज ऑलवेज 0, 0 अँड 0. तुम्हाला सांग याचा फायदा काय, डिफ्युजन प्रेशर 0 आहे, बिलकुल फायदा आहे. जर समजा ती सेल टर्जिड असेल तर इट मीन्स द सेल इज ऍक्टिव्ह, त्याच्यामध्ये सफिशियंट क्वांटिटी ऑफ सोल्यूट आहे, सफिशियंट क्वांटिटी ऑफ द वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे. याचा अर्थ ते परफेक्ट होमोजिनियस मिक्सचर आहे, सोल्युशन आहे आणि हे पूर्ण केमिकल रिएक्शनला कॅरी आउट करू शकते. तुम्ही पहा, जेव्हा एखाद्या पर्सन मध्ये एजिंगची प्रोसेस घडते, एजिंग घडणं म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये प्रोग्राम सेल डेथ, म्हणजे आपल्या सेल स्वतःला डाय करून टाकतात, त्या मरतात. मग सेल डाय होणं म्हणजे काय, तर त्याच्यामधलं सायटोप्लाझम ते लूज करते. आणि पहा तुम्ही, म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यामध्ये सुरकुत्या पडतात, अशी स्किन लूज होते. लूज होऊन राहिली म्हणजे काय, तर सेल डू नॉट टर्जिड, दे बिकम फ्लॅसिड. त्या फ्लॅसिड होत आहेत, म्हणजे त्या लूज करून राहिल्या त्या सॉल्व्हंटला आणि हळूहळू त्यांची ऍक्टिव्हिटी संपून राहिली, केमिकल रिएक्शन घडणार नाहीत अँड द सेल फायनली बिकम डाईड.
असंच प्लांट्स आहे जोपर्यंत रूट त्या ठिकाणी त्या सॉइल मध्ये वॉटर आणि मिनरल अवेलेबल असेल, रूट त्या ठिकाणी त्याला कंटिन्युअसली ऍब्सॉर्ब करेल आणि रूटच्या सेल ह्या टर्जिड असतील, ऍक्टिव्ह राहतील. नाहीतर डेझर्ट मध्ये पाहा तुम्ही, आपण म्हणतो ना दुष्काळ आहे. दुष्काळ आहे म्हणजे काय, त्या ठिकाणी वॉटरच अवेलेबल नाहीये, ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस स्टॉप झालेली आहे. मग सेलमध्ये जर वॉटर नाही आहे तर सेल टर्जिड थोडीच असणार आहे, त्या सेल फ्लॅसिड होतील, फायनली बिकम ड्राय अप अँड डेड. ह्या सगळ्या गोष्टी प्लांट सेल मध्ये कंट्रोल करण्याचं काम कोण करते, तर ऑस्मोसिस नावाची प्रोसेस. ओके, असा हा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा. परत एकदा डिफ्युजन प्रेशरच्या बद्दलचा एक फॉर्म्युला तुमच्या पुस्तकात आहे, तो पाहून घेऊ. पहा कसं लक्षात येते. एक तर ऑस्मोटिक प्रेशर हा एक कॉन्सेप्ट आहे. पण आपण प्रेशर कोणकोणते पाहून राहिलो. सॉल्व्हंट मूव्ह होऊन राहिलं इन टू द सेल. सॉल्व्हंट आतमध्ये एंट्री झाली की सायटोप्लाझमची क्वांटिटी वाढेल. क्वांटिटी वाढली का ते एक प्रेशर क्रिएट होईल. कोण क्रिएट केलं, सॉल्व्हंटनं क्रिएट केलं. त्याला आपण नाव दिलंय टर्गर प्रेशर. मी पहिले सांगितलं तुम्हाला. त्यालाच या ठिकाणी आता ते शब्द काय वापरून राहिले माहिती आहे का, ऑस्मोटिक प्रेशर. इट इज ड्यू टू कम्प्लीट ऑस्मोसिस प्रोसेस. ठीक आहे. सो द प्रेशर ड्यू टू द ऑस्मोसिस इट इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. आणि याचा फायदा काय आहे, समजा एखाद्या सेलमध्ये ऑस्मोटिक प्रेशर हे मेंटेन केलाय तर याचा अर्थ ती सेल काय इंडिकेट करते की इट इज अंडर इक्विलिब्रियम. त्याला कोणत्याही प्रकारची ऍडिशनल सॉल्व्हंटची गरज नाहीये. माझी तहान झालेली आहे, आय डू नॉट वॉन्ट ऍडिशनल क्वांटिटी ऑफ द वॉटर. याचा अर्थ माझ्या बॉडीमध्ये ऑस्मोटिक प्रेशर हे मेंटेन केलाय, मला काही गरज नाही आता पाण्याची. पण जर मी तहानलेला आहे, मी काहीतरी वर्क डाऊन करून राहिलो, मी एक्सरसाइज करून राहिलो, तर तेव्हा माझी डिमांड वाढेल, ऑस्मोटिक प्रेशर कमी होईल. सो माय डिमांड इन्क्रीजेस. पण जर समजा ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन आहे तर याचा अर्थ त्याला ऍडिशनल सॉल्व्हंटची गरज नाहीये. इट मीन्स ऑस्मोसिस इट इज यूज टू स्टॉप एंट्री ऑफ सॉल्व्हंट इन टू द सेल. ते ऍडिशनल सॉल्व्हंटला येऊ देणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. जर एखाद्या सेलमध्ये टर्जिड सेल ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन आहे तर त्यात ऍडिशनल सॉल्व्हंट एंट्री होणार नाही. मग म्हणून म्हटलंय त्यांनी की डिफ्युजन प्रेशर डेफिशिट जे आपण कॅल्क्युलेट करतो, ते डिफ्युजन प्रेशर डेफिशिट म्हणजे काय, तर सांगितलं मी तुम्हाला की टर्गर प्रेशर आणि याला अपोजिट करणारा काय असते, वॉल प्रेशर. या दोघांचा आपण डिफरन्स काढत असतो. बरोबर आहे. आता इथं मला सांगा, एका सेल मधलं परफेक्ट सॉल्व्हंटचं जे प्रेशर आहे ते कोणतं आहे, ऑस्मोटिक प्रेशर. आपण इथंच म्हणून ड्यू टू ऑस्मोसिस. सॉल्व्हंट एंटर झालाय ऑलरेडी पाहिजे तेवढं, त्याच्यामुळे जे प्रेशर क्रिएट झालं ते झालं ऑस्मोटिक प्रेशर. ऍडिशनल प्रेशर कोणतं येऊन राहिलं, सॉल्व्हंटचं, त्याला आपण टर्गर म्हणतो. सॉल्व्हंट एंटर होते हे झालं टर्गर प्रेशर. ऑस्मोसिसची प्रोसेस घडली ते झालं ऑस्मोटिक प्रेशर. बरोबर आहे. मग या ऑस्मोटिक प्रेशर मधून या ऍडिशनल सॉल्व्हंटच्या प्रेशरला जर आपण काढून टाकलं तर आपल्याला मिळेल डिफ्युजन प्रेशर डेफिशिट. ऍक्च्युअली त्या सेलमध्ये कोणतं प्रेशर आहे, ऑस्मोसिस घडली, मान्य बा आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर आहे. त्याच्यातल्या फक्त पर्टिक्युलर सॉल्व्हंट फ्लो होऊन राहिलं जे ऍडिशनल, त्याला आपण टर्गर म्हटलं, ते काढून टाका ना, त्याची गरजच नाही. सो इट इज नथिंग बट द डिफ्युजन प्रेशर डेफिशिट इज इक्वल टू ओपी मायनस टीपी. पण या टर्गर प्रेशरला दुसरं नाव कोणतं असते, वॉल प्रेशर. ते दोन्ही इक्वल असतात. तर म्हणून डिफ्युजन प्रेशर डेफिशिट इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर मायनस वॉल प्रेशर. काही कठीण नाही. मग आता कंडिशन हे लक्षात ठेवायचे. याच्यापेक्षा महत्वाचे हे दोन फॉर्म्युले आहेत आयएमपी. जर एखादी फ्लॅसिड सेल असेल, फ्लॅसिड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामधून त्यांनी सॉल्व्हंट लूज केलाय. थर्स्टी सेल ज्याला म्हणतो आपण. तर फ्लॅसिड सेलमध्ये काय, टर्गर प्रेशर इट इज 0. अरे सॉल्व्हंट नाही आहे, सोकलेली सेल आहे पूर्ण. एखादा सोकलेला मनुक कपा, अ ड्राईड रेझिन एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. तर त्या ठिकाणी टर्गर प्रेशर तर आहेच नाही. मग टर्गर प्रेशर नाही आहे तर डिफ्युजन प्रेशर डेफिशिट काय असेल, इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. कारण टीपी त्या ठिकाणी नसेलच. हा डिफरन्स आहे. पण हा डिफरन्स केव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल, त्या सेलमध्ये ऑस्मोसिसची प्रोसेस चालू आहे, सॉल्व्हंटचे प्रेशर क्रिएट होऊन आलं है ना, त्या वॉलचे प्रेशर, तेव्हा तुम्ही ते कॅल्क्युलेट कराल. अरे इथं तर हे फ्लॅसिड आहे, सॉल्व्हंटच नाहीये त्याच्यामध्ये, आहे तर तो लूज झाला. म्हणून त्या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर जे असेल तेच त्याच्यामध्ये डीपीडी असेल, त्यात कोणतं ऍडिशनल प्रेशर नसेल. तेच टर्जिड सेल पाहिली तर टर्जिड सेल मध्ये आपण पाहिला याच्या अगोदर डायग्राम पण काढली होती आपण. ही फुल्ली टर्जिड सेल आहे. या ठिकाणी सायटोप्लाझम मधून एक प्रेशर क्रिएट होते, त्याला आपण टीपी म्हटलं.
या सेल वॉलचं एक स्वतःचं प्रेशर किती, त्याला आपण WP म्हटलं, वॉल प्रेशर. मग TP आणि WP हे दोन्ही काय सारखे आहेत, कारण ती फुल्ली टर्जिड सेल आहे. सो इन द टर्जिड सेल टर्गर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर. मग अशा कंडिशन मध्ये मला सांगा तुम्ही की जर समजा हे दोन्ही प्रेशर एकसारखे असले तर डिफ्युजन प्रेशर काय राहील, 0 राहील. हे पण इथं पहा, ऑस्मोटिक प्रेशर मायनस आपण काय करतो TP. TP म्हणजेच काय, WP. हे दोन्ही प्रेशर काय 0 आहे. मग टर्गर प्रेशर सुद्धा काय राहील, टर्गर प्रेशर काय झालं, 0 झालं. मग आता इथं जो फॉर्म्युला आहे पहा, कोणता आहे, DPD इज इक्वल टू OP मायनस WP. या ठिकाणी DPD जर आपण 0 टाकला या फॉर्म्युल्यामध्ये, हा फॉर्म्युला जो आहे ना हा लक्षात ठेवला, DPD हा 0 आपण इथे ऍड केला म्हणजे OP मायनस WP इज इक्वल टू 0. मग याच्यापैकी WP ला जर इकडे घेतलं तर OP इज इक्वल टू WP. सो टर्गर प्रेशर इज नथिंग बट दी वॉल प्रेशर. तर हा एक मुद्दा तुम्ही तिथे त्या ठिकाणी लक्षात ठेवा पा. अशा पद्धतीनं प्रेशरचे क्वांटिटी तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं WP नाही, इथं OP आहे, सॉरी. हा जो फॉर्म्युला आहे DPD इज इक्वल टू OP मायनस WP. DPD काय आहे, 0. सो इट इज 0 इज इक्वल टू OP मायनस वॉल प्रेशर. बरोबर आहे. या WP ला मी इकडे घेतो. सो WP इज इक्वल टू OP. म्हणजे त्या सेलमध्ये जिथं टर्जिड सेल आहे तिथं त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे त्याच्या वॉल प्रेशरच्या एवढंच राहील, म्हणून तर DPD 0 आहे. हे जे मी इथं तुम्हाला सांगितलं ना, याला आपण उलट्या पद्धतीने इथं मांडलेलं आहे. तुम्हाला हे जेव्हा एखाद्या क्वेश्चन मध्ये विचारतील का एखादी टर्जिड सेल आहे, तुम्हाला एखादा इव्हेंट देतील तर त्याच्यावरून क्लिअर केलं पाहिजे की कोणकोणतं प्रेशर हे इक्वल असतं. ओके. सो इन दिस वे वी हॅव सीन द ऑस्मोटिक प्रेशर. तर अशा पद्धतीने पहा, ऑस्मोसिस प्रोसेस वेगवेगळ्या इव्हेंटला काय करते, कंट्रोल करते. याचा बेनिफिट काय असतो, याचा बेनिफिट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पहा. जर समजा टर्गर प्रेशर असेल, इम्पॉर्टन्स ऑफ टर्गर प्रेशर, इट कीप द सेल अँड ऑर्गॅनिक स्ट्रेच, प्रोव्हाइड सपोर्ट. पूर्ण सेलला सपोर्ट करणं, त्याची ग्रोथ करणं हे त्याचं महत्व असते पहा. आणि ऑस्मोसिसचं महत्व काय, तर ऍब्सॉर्प्शन ऑफ दी वॉटर फ्रॉम दी सॉइल. तर अशा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहा. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. यातला बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नंतर पाहू.